दरम्यान राजकारणी हे काहीही करू शकतात असं वक्तव्य केले करुणा मुंडे यांनी। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी भेट झाली नसावी असा विश्वास देखील करुणा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलाय। धनंजय मुंडे धस भेटीवर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया समोर आली। धनंजय मुंडेंवरील पुरावे देण्यासाठी मी तयार असल्याचं देखील करुणा मुंडे म्हणाल्यात। मात्र अजित पवार मुंडेंवर कधीही कारवाई करणार नाही असं स्पष्टीकरण देखील करुणा मुंडेंनी दिलंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ह्या हत्या महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम जे आहे ते आमदार सुरेश धस यांनी केलं। वेळोवेळी हा प्रश्न जो आहे तो त्यांनी समाज माध्यमातून असेल, सभेतून असेल, सातत्याने उचलण्याचा प्रश्न केला आणि यासोबतच जर आपण पाहिलं तर या सगळ्या हत्यामागं कोणतरी आका आहे। नक्कीच त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नसलं तरी आका हा शब्द कोणासाठी त्यांनी प्रयोग केला हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। मात्र आज धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली अशी माहिती समोर येते। मात्र या सगळ्यांवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणाजी आहेत। मला असं वाटते की हे फक्त एक प्रकृतीची हालचाल पूछण्यासाठी भेट झालेली आहे आणि मला असं काय वाटत नाही की याच्यामध्ये काय ते मुद्दा धरून घेतलेला आहे त्याच्यामधून काय माघार घेणार आहे असं काय मला असं वाटत नाही। शंकेला तो वाव मला असं काय वाटत नाही। एक पण होऊ शकते की जसे वरती आदेश आलेला, वरती आदेश अनुसार सगळे आमदार काम करतायत, सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामध्ये एक पण मला असं वाटते की फूट डालो राज करोची जी नीती आहे ते सगळे जे सत्ताधारी असते ते अपनावतात। तो त्याच्यामध्ये हे होऊ शकतात की खूप चांगली पद्धतीने जरांगे भाऊनी, अंजलीताई दमानी यांनी, सुरेश धस भाऊनी, मी स्वतः हे सगळे लोकांनी जे समाजासाठी काम करतायत त्यांनी मुद्दा खूप चांगली पद्धतीने उचलून धरलेला आहे आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे आम्हाला खूप अच्छी चांगली न्यूज भेटू शकते पुढे। त्याच्यासाठी फूट डालो ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल एकमेकांना लढा त्या सुरू करण्यासाठी पण हे भेट होऊ शकते मला असं वाटतं। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।